आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। आजपासूनच आपण जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आजपासून ऑगस्ट महिन्याचे पैसे सोडण्याचे आदेश तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। आजपासून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचे तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येणार आहे। आज, उद्या आणि परवा असं 3 दिवस लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे हप्ते वाटप करण्याचे आदेश महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमना एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। आता तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिली आहे। आजपासून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार असल्याचं त्या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी सुद्धा स्पष्टपणे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये मिळाले आहेत त्यांना त्याच खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज थोड्याच वेळामध्ये बँकेच्या खात्यावरती आल्याचा तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येणार आहे। आज 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। खरं म्हणजे हे पैसे रक्षाबंधनाला ओवाळणी म्हणून तुमचा त्या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये येणार होते, परंतु सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता। केंद्र सरकारकडून जवळपास 4500 कोटी रुपये निधी मागवला आहे। हा निधी कालच त्या ठिकाणी सरकारच्या तिजोरीत आला आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये पडण्यास सकाळपासून सुरुवात देखील झालेली आहे। तुम्ही आत्ताच ऐकलेलं देखील आहे, बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की येत्या 3 दिवसांच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी जमा होतील। मग आता हे 3 दिवस म्हणजे कोणते तर लक्षात ठेवा, तुम्ही आज 1500 रुपये लाडक्या बहिणींना थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये जमा होतील। पुढील 12 जिल्ह्यामध्ये उद्या 1500 रुपये जमा होतील। त्यानंतर परवा दिवशी उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये तुम्हाला जमा होतील। असं 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। आता डीबीटी म्हणजेच काय, या डीबीटीच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवा, एका दिवशी फक्त 35 लाख बहिणींच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे टोटल 3 दिवसामध्ये हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी आत्ताच दिली आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं आहे। मग आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या जिल्ह्यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे, कारण आज या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात येत आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता सरकारने जुलै महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना दिला आहे त्यांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे। परंतु आता सर्वच लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। कारण जुलै महिन्याचा हप्ता दिल्यानंतर लगेचच पडताळणी सुरू करण्यात आली होती आणि या पडताळणीच्या दरम्यान जवळपास 50 लाख महिलांना बाहेर काढण्यात आले, ज्याची माहिती आता अदिती तटकरे मॅडमनी दिली। आता तुम्ही न्यूज चॅनलची देखील आता पाहू शकता, स्पष्टपणे बातमी ही 50 लाख बहिणींना अपात्र केल्याचं सांगण्यात आलंय। ऐका, अपात्र बहिणींमध्ये आता तुमचाही नंबर लागू शकतो। महायुती सरकारने टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचे टार्गेट ठेवले। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे, जवळपास 50 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींना आता अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यास आता सुरुवात केलेली आहे। त्यामुळेच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी आता चेकिंगच्या दरम्यान तुम्हाला थांबवलेला होता। त्यामुळेच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी अजून जमा झाला नाही, परंतु कालच याची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या आता खात्यावरती तुमच्या खात्यावरती 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही आत्ताच बातमी देखील पाहिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता खूप टेन्शन आलेलं आहे की नेमकं आम्ही तर या 50 लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या आहेत तर आमचं तर नाव या 50 लाख महिलांमध्ये नाही ना, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे।
आता खरोखर पडताळणी झाली आहे आणि त्यामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। आता तुम्ही आत्ताच न्यूज सुद्धा ही बातमी पाहिलेली आहे। मग या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। शिंदे साहेब म्हणाले, आम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करणार नव्हतो, परंतु आम्हाला आमच्या तपासणीच्या दरम्यान 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा आता लाभ घेतला असल्याचं लक्षात आलंय। 14,000 पुरुषांनी आम्ही महिलाच आहोत, आम्ही लाडक्या बहिणीच आहोत असं 14,000 पुरुषांनी सरकारला फसवून लाभ घेतला असल्याचं आता सापडलंय। त्यामुळेच आम्ही पडताळणी केली आहे असं सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता सांगितलंय। आम्ही ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता बहिणीच्या ओवाळणीला रक्षाबंधनाच्या दिवशीच देणार होतो, परंतु अचानक आम्हाला असं आढळून आलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो फक्त महिलांसाठी आलेला आहे तर तो 14,000 पुरुष देखील लाभ घेऊ लागलेत असं त्या ठिकाणी सापडलं आणि त्यामुळेच पडताळणीच्या दरम्यान या ठिकाणी 50 लाख बहिणींना आता पडताळणी करून वगळलं असल्याचं देखील, अपात्र केलं असल्याचं देखील या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तुम्ही या ठिकाणी बातमी देखील आता पाहिली आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहे, कोणत्या बहिणींना येणार नाही, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, नेमकं कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज मिळणार नाही हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे समजणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक 2 मिनिटे बघायचा आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना ऑर्डर दिली आहे, या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा सोडू नका असं सांगितलं आहे। कारण का माहितीये का, बघा लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी या 12 जिल्ह्यामध्ये अशा 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी आढळलेत, त्यांना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडू नका असं सांगितलंय। परंतु आता हप्ता जो आहे तर तो कोणत्या बहिणींना मिळायचा आहे हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आज, उद्या, परवा असं 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना जसं जुलै महिन्याचे 1500 रुपये बँकेत आल्याचा मोबाईलवरती मेसेज आला, तशाच प्रकारे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे आता त्या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा थोड्याच वेळामध्ये मेसेज येणार आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या की लाडक्या बहिणींना आता सर्वच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे देऊ नका, 50 लाख लाडक्या बहिणींना आता हप्ता या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही असं सांगितलंय। मग आज जी तुम्हाला त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या, ज्यामध्ये आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत, परंतु या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलंय। 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। कोणत्या जिल्ह्यातून किती लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता लिस्ट आली आहे, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला सांगतो, यामध्ये किती महिला अपात्र केल्या गेल्या आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। बघा यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून सांगितलंय की सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 2 लाख लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी अपात्र केले गेले, त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही असं सांगितलंय। त्यानंतर बघा कोणत्या महिला आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, म्हणजे तुम्ही त्यामध्ये आहे का, तुमचा नंबर लागतोय का हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु पुढची जी जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्यातून जवळपास 80,000 लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 70,000 लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा, यामधून जवळपास 1,20,000 लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले। बघा तुमचा जिल्हा आहे का, बघा यामधून तुम्ही अपात्र केले का बघा। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा, या सातारा जिल्ह्यातून 90,000 लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा, यामध्ये 1,10,000 लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणी अपात्र केले गेलेत आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव आहे का, कारण या 50 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र झालेत तुम्ही आत्ताच बातमी पाहिली आहे, यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार नाही, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा, यामध्ये जवळपास 95,000 लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा, यामध्ये जवळपास 1,20,000 लाडक्या बहिणींना अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा, यामध्ये 60,000 लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले।
त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। या जिल्ह्यातून आता 75,000 लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले। आता बघा, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून अपात्र महिलांची आता संख्या जी आहे तर ती वाढू लागली असल्याचं सांगितलंय। त्यामुळे या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही असं सांगितलंय। त्यामुळे आता या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी सांगत आहे, तुमचा नंबर यामध्ये लागतोय का? आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता या ठिकाणी बघा, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण या 50 लाख लाडक्या बहिणींना या 5 प्रकारच्या आता हप्ता मिळणार नाही असं सांगितलंय। त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे ती लिस्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु आता या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही अर्ज भरताना पिवळे व केशरी रेशन कार्ड जर त्या ठिकाणी झेरॉक्स याची जर अर्ज भरताना दिला असेल तर त्यांच्यासाठी वेगळा नियम आलाय। यामधील अनेक लाडक्या बहिणींना पिवळे व केशरी रेशन कार्ड असून पण अपात्र केले गेले। त्यानंतर तुमच्या घरामध्ये शेतकरी कुटुंब असेल, म्हणजेच तुमचा नवरा किंवा भाऊ त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये शेतकरी असेल तर तुमच्यासाठी वेगळा नियम आता लावला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्डाचं झेरॉक्स दिला असेल तर तुमच्यासाठी वेगळे नियम लावण्यात आले आहेत। यामधून लाखो लाडक्या बहिणी अपात्र केले गेले आहेत। जर तुम्ही पॅन कार्डाचं झेरॉक्स लाडकी बहीण योजनेला जोडला असेल तर तुमच्यासाठी वेगळे नियम लावण्यात आलेत। या लाडक्या बहिणींचं बँकेचं खातं बघा, ज्या लाडक्या बहिणींचं बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, पोस्टामध्ये आहे, तसेच महाराष्ट्र बँकेत आहे, तर यामध्ये सुद्धा लाखो लाडक्या बहिणींना आता अपात्र केलं जाणार आहे। ही महत्त्वाची बातमी आता त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी दिली आहे। त्याची कारणे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे, ती सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी घेण्यात येतोय ते तुम्हाला सांगणारच आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस यामध्ये असेल तर अनेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। काय नियम आलेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होतोय तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, पहिला नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सर्व लाडक्या बहिणींना लावण्यात आलाय, तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक ज्या महिला आहेत त्यांना आता काही नियम जे लावलेत ते म्हणजे तुम्ही आता ऐकायचं आहे। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता काही महिलांनी काय केलंय बघा, पहिला त्या महिलांचं पांढरं रेशन कार्ड होतं, परंतु लाडक्या बहिणींसाठी पांढरं रेशन कार्ड चालणार नाही असं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी लगेचच पिवळे व केशरी रेशन कार्ड काढून घेतलं आणि त्यामुळेच लाखो बहिणी आता यामधून अपात्र केल्या गेल्या आहेत। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेतकरी राहतात, मग त्यांचा मुलगा शेतकरी असू दे किंवा नवरा त्यांचा शेतकरी असू दे, तर त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता वेगळे नियम असणार आहेत। अशा महिलांना सरसकट पैसे आता ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरती सरकारच्या माध्यमातून काही नियम लावण्यात आलेत। तुम्ही आधार कार्ड बँक खात्याला जोडला असेल तर त्या संदर्भात वेगळे नियम सरकारच्या माध्यमातून आले आहेत। काही लाडक्या बहिणींचं आधार कार्ड 2015च्या आधी काढलेलं आहे, परंतु जर तुम्ही ते अपडेट केलं नसेल, म्हणजेच आता तुम्ही अपडेट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं बघा, जर तुम्ही अपडेट करणार तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। म्हणजेच 2015च्या आधीपासून आधार कार्ड ज्यांचे आहेत त्यावरती अनेक महिलांचे आधार कार्डवरती नावे वेगळे आहेत आणि त्यांच्या जन्माच्या दाखल्यावरती नावे पूर्णपणे वेगळे आहेत। तसेच काही महिलांच्या आधार कार्डवरती त्यांच्या जन्मतारीख चुकीच्या आहेत, तसेच जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारखा वेगळ्याच आहेत। अशा लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून कायमचं या ठिकाणी आता वगळणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता बघा, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडला जाणार आहे ते तुम्हाला लगेच समजणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, इंडियन पोस्ट ऑफिस बँक आणि तसेच महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया या 4 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर महिलांच्या माध्यमातून आता बघा, महिलांना या लाडक्या बहिणींना या बँकेत जर तुमचं खातं असेल तर सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना देण्यात आल्या। ज्या बहिणींना आतापर्यंत जुलै महिन्याचा हप्ता आतापर्यंत पोस्ट ऑफिस त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये मिळाला असेल तर इथून पुढे पैसे मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे।
त्यासाठी महत्त्वाचं काम तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणतं करायला सांगितलंय ते तुम्हाला लगेच या ठिकाणी आम्ही समजावून सांगणार आहे। परंतु त्याआधी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी पहिल्यांदा आपण आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा, त्यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा, तिसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना जिल्हा, 4 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे धुळे जिल्हा, 5 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर रत्नागिरी, रायगड, पुणे, कोल्हापूर, त्यानंतर आहे बघा अकोला, त्या ठिकाणी परभणी, नंदुरबार, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे हप्ते येणार आहेत। परंतु आता ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस यामध्ये असेल तर तुम्हाला तात्काळ तुमच्या बँकेला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करून मग लिंक करायचं आहे। कारण 10 वर्षाच्या आधी जुनं जर आधार कार्ड असेल, जर अपडेट जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। त्यामुळे अपडेट आधार कार्ड कडून बँकेला खात्याला तुम्ही परत एकदा जोडण्याचं आहे। व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।